हे नाही की एवढंच. मी श्रीकृष्ण तुकाराम गव्हाळे, येळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी आहे. हे शासनाच्या मार्फत जे पीक विम्याचा क्लेम करता EWHM स्वयंचलित हवामान केंद्र जे उभारलेले आहे, ते साधारणतः पूर्ण एका महसूल मंडळामध्ये एक उभारलेलं असतं. महसूल मंडळामध्ये साधारणतः 12-13 गावाचा समावेश आहे आणि परिसर जो आहे, परिसर 30 ते 40 किलोमीटरचा परिसर त्यात व्यापलेला आहे. बऱ्याच वेळेस होतं की असं होतं की जिथं केंद्र उभारलेलं आहे, त्या भागात पाऊस पडत नसतो आणि बाकी जे गावं असतात, त्या गावामध्ये पाऊस पडतो. आणि त्याच्या केंद्राच्या रेकॉर्डनुसार तो तो डाटा ग्राह्य धरला जातो. परंतु इतर ठिकाणी झालेल्या पावसामुळे जे नुकसान असतं, त्या नुकसानाची टक्केवारी खूप कमी प्रमाणात दाखवली जाते. तर त्याकरता शासनाला असं ही विनंती आहे, की एकतर जे हवामान केंद्र आहे, हे प्रत्येक गावामध्ये स्थानिक पातळीवर बसवण्यात यावे, जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त डाटा कलेक्शन करता उपयोग होईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विम्याचे फायदा होईल त्याचा. मी विष्णू श्रीराम गडाख, येळगाव येथील शेतकरी. आता या हवामान केंद्राच्या मशनीच्या संदर्भात काही ठिकाणी 20-25 गावाच्या याच्यावर मशनी बसवलेल्या आहे. आता या मशनीचा जर विचार केला तर त्या मशिनरी ज्या ठिकाणी बसवलेल्या आहे त्या ठिकाणी जर पाऊस पडला नाही आणि इतरत्र ठिकाणी पाऊस पडला तर त्यावेळेस त्या मशिनरी पाऊस किंवा गारपीट वगैरे असेल तर ते दाखवत नाही. मग यामध्ये सरळ सरळ शेतकऱ्यांचं नुकसान आहे. मग माझी शासनाला अशी विनंती आहे की ह्या ज्या मशिनरी या प्रत्येक गावागावामध्ये बसवण्यात याव्या आणि जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेल. कारण या मशिनरी एका ठिकाणी बसवलेल्या आहे, काही ठिकाणी जिथं मशिनी बसवलेल्या आहे तिथं पाऊस पडत नाही, इतरत्र पाऊस पडतो किंवा गारपीट होते. यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे आणि तरी माझी एक विनंती आहे की शासनाने प्रत्येक गावोगावीच या मशिनरी बसवायला हव्यात. कारण त्या मशिनरीमध्ये काही तथ्य राहत नाही. मी पंजाबराव बाबूराव गडाख, राहणार येळगाव. आम्ही पीक विमा वगैरे भरतो आणि त्यामध्ये पीक विमा भरल्यानंतर शेतात पाऊस पडतो आणि आम्ही क्लेम करण्यासाठी जातो. त्यावेळेस एकतर ऑनलाईन चालू नसते आणि ऑफलाईन करण्यासाठी अधिकारी बंद असतात, कुलूपला असतात त्याच्या कार्यालयाला. आणि त्यावेळेस आम्ही पीक विमा भरल्यानंतर आम्हाला त्याचा क्लेम मिळत नाही. ते जे वेदर फॉर्मचं हे EWSचं मशीन आहे, ते त्या पाऊस दाखवत नाही आणि आमच्या शेतामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि आमचं अतोनात नुकसान होतं. आम्ही पीक विमा भरून सुद्धा आम्हाला पीक विमा भरून सुद्धा आम्हाला पैसे मिळत नाही. इकडे शेतीमालाचे भाव पडलेले आहेत. शेतीमालामध्ये आम्हाला काहीच मिळत नाही आणि पीक विमा सुद्धा आम्हाला पैसे देत नाही. तरी यावर शासनाने काहीतरी गंभीर दखल घ्यायला पाहिजे आणि यात सुधारणा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल हे शासनाने ठरवायला पाहिजे. मला सांगा की एकूण किती मंडळ आहेत आणि किती मंडळामध्ये EWS लागलेला आहे? आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 92 महसूल मंडळं आहेत आणि या 92 ही महसूल मंडळांमध्ये आपण मे 2023 रोजी या महिन्यापर्यंत 92च्या 92 महसूल मंडळांमध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जे आहेत ते स्कायमेट या संस्थेमार्फत उभारणीसुद्धा पूर्ण केलेली आहेत. 1-2 ठिकाणी त्या ऑटोमॅटिक वेदर स्टेशनच्या चोरीच्या घटना आहेत, त्या निदर्शनास आलेल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी स्कायमेट ह्या यंत्रणेला कळवून आपण तातडीने तिथे पर्यायी व्यवस्था आहे ती केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होतो? ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स जे आहेत आपल्याकडं जे काही गारपीट होते किंवा अवकाळी पाऊस होतो, अतिवृष्टी होते, त्याच्यानंतर तापमानातील फळपिका विम्याच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग किंवा तापमानातील चढ उतार हे ट्रिगर महत्त्वाचे असतात. तर असं जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं स्कायमेट ह्या संस्थेमार्फत ते आपल्याला उपलब्ध होतं आणि त्याच्या अनुषंगाने पीक विमा कंपनीला तो आपण अहवाल पाठवून त्यानुसार आपण जे नुकसान झालेलं क्षेत्र आहे विमा संरक्षित त्याला नुकसान भरपाई देण्याची तरतूद करतो.